कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन मध्ये आता शिथिलता येणार आहे। 23 मे ते 1 जून पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र जमावबंदीचे हे आदेश लागू असणार आहेत। 24 मे पासून किराणा दुकानं, भाजीपाला दुकानं, फळ विक्रेते, मटण, चिकन दुकानं सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहतील आणि विनाकारण फिरण्यास मात्र प्रतिबंध असणार आहे। घरपोच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं 41 वर्षाच्या एका महिलेला 24व्या आठवड्यामध्ये गर्भपाताची परवानगी दिली आहे। या महिलेच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ही परवानगी दिली आहे। याशिवाय 3 गर्भांपैकी एका गर्भाचं डोकं हे विकसित झालेलं नाहीये आणि अशा प्रकारे 24व्या आठवड्यामध्ये गर्भपाताला परवानगी देण्याचं हे पहिलंच प्रकरण आहे। महिलेच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश कोर्टानं जे रुग्णालयाला दिलेत आणि त्यानंतर कोर्टानं गर्भपाताचा निर्णय दिलाय। नेपाळला पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे। पंतप्रधान के.पी. ओली यांनी दुसऱ्यांदा बहुमत सिद्ध करण्यास असमर्थता दर्शवली आहे आणि त्यामुळे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी संसद विसर्जित केली आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये नेपाळमध्ये या मध्यावधी निवडणुका होणार आहेत। सायन पनवेल मार्गावर शनिवारी चालत्या बसला आग लागली। तात्काळ प्रवासी खाली उतरवल्यानं मोठी दुर्घटना टळली। काळभैरव ट्रॅव्हल्सची ही बस बोरिवलीहून सावंतवाडीकडे निघालेली। साकोली शहराच्या मुख्याधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला। पंचशील वॉर्डमध्ये घरमालक हरीश पोगडे यांचं अतिक्रमण हटवण्यासाठी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी हाती हातोडा घेतला आणि यावेळी काही राजकीय नेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी वाद घातला, तेव्हा एका महिलेने मुख्याधिकाऱ्यांवर हल्ल्याचा देखील प्रयत्न केला। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे